in the morning, I wake up feeling no pain. गुड मॉर्निंग मित्रांनो, मध्ये तुमचं स्वागत आहे. काल फार उशीर झालेला आणि भूक पण लागलेली. त्यामुळे पटकन जाऊन मॅकडेमध्ये मी काल दाखवल्याप्रमाणे एक चिकन स्पायसी बर्गर खाल्ला आणि मग खूप दमलो असल्यामुळे आलो आणि पटकन झोपून घेतलं. सो फार ट्रिप इज गोइंग व्हेरी वेल. टुडे इज आवर लास्ट डे. आज ऑलमोस्ट पॅकिंगचं प्लॅनिंग आहे. त्यानंतर थोडंसं चेकआउट करून फ्लाईट थोडीशी 1 तास डिले दाखवते. तर तेवढ्या टाईममध्ये आपण मे बी थोडंसं अजून नियर बाय काही प्लेसेस एक्सप्लोअर करता येईल का ते पाहूयात. आणि इक्वली काही अजून शॉपिंगचं काही ऑप्शन भेटतंय का, रितासाठी काही गिफ्ट अजून भेटतायत का, ते आपण बघूयात. अपार्ट फ्रॉम दॅट काल छान शॉपिंग झाली. इव्हेंच्युअली विल मेक अनदर स्मॉल व्हिडिओ ज्याच्यामध्ये पूर्ण शॉपिंग हॉल दाखवूयात. तिथे खूप छान ऑप्शन्स होते. जेंटिंग हायलँड इज अ व्हेरी गुड प्लेस अँड आय थिंक इंटेन्शनली दे हॅव केप्ट ऑफर्स देअर. So people should visit Genting Highlands and they should take benefit of the offer which is available there. So very nice and premium shop. Mostly all brands, the ones which are in budget, the one which are in premium category, the ones super premium. You get everything. आणि तिथनं काल प्रॉब्लेम असा झाला की जाण्यासाठी बस होती KL सेंट्रल टू जेंटिंग हायलँड्स, बट तिकडनं रिटर्न येण्यासाठी बस नव्हती. तर माझ्याकडनं ती एक चूक झाली. तर नेहमी तुम्ही पण लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही बुकिंग करणार आहात तिकीट, तर पहिले रिटर्नची तिकीट चेक करा. कारण की काल मला ग्रॅब करावी लागली आणि ती ऑलमोस्ट 180 रिंगेटला पडली आणि ती इमर्जन्सी सिच्युएशन होती. रात्रीचे 10 वाजलेले. सो आय थिंक रिटर्न तिकीट इज व्हेरी की. ऑल्सो मी जे तुम्हाला काल दाखवलं बस, जे मी रेड बसवरनं बुक केलेलं, त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम झाला. त्याच्यामध्ये असं झालं की त्यांनी वन वे दिलेलं, प्लस ते जे स्काय आव्हानाचं जे गंडोला राईडचं जे तिकीट होतं, त्याच्यामध्ये फक्त मी आव्हाना स्काय सेंट्रलपासनं ते स्वीट चायना टेम्पलपर्यंत पोहोचलो आणि तिथनं फक्त वर जेंटिंग हायलँडवरती एकदम जे टॉपचं इंडोर आहे थीम पार्क, तिथपर्यंत पोहोचलो. तिथनं रिटर्न येण्यासाठी ते तिकीट चाललं नाही. सो तिथे पण एक माझ्याकडनं जे ब्लंडर म्हणू शकतात तुम्ही, की मी तिथे लक्ष नाही दिलं. सो मला तिथे परत लाईनमध्ये, तिथे लाईन एवढी मोठी होती मंदिरासारखी. तर त्यानंतर तिथनं तेवढं लाईनीमध्ये लागून जेव्हा एंट्रीपर्यंत पोहोचलो, तेव्हा त्यांनी म्हटलं की सर तुमचं हे तिकीट चालत नाही आहे. So I had to go back, get out of the line, take another one-way ticket. त्यानंतर मग तिथे एक रिक्वेस्ट केली. त्यांनी सांगितलेलं की तुम्ही आता एवढ्या वेळ लाईनीत थांबलात, तर तुम्ही जस्ट बाहेर जा आणि मग परत येऊ शकतात. सो त्या 2 व्यक्तींनी मला मदत केली आणि पटकन मी त्या लाईनमध्ये माझे जे 1 तास मी इन्व्हेस्ट केलते त्या लाईनीमध्ये, ते वेस्ट नाही झाले आणि मग तसंच तिथनं पटकन खाली आलो. सो द प्लॅन इज ऑन. फ्लाईट संध्याकाळची आहे आणि इव्हेंच्युअली मुंबईला फार पाऊस पडतोय. सो आय डोंट नो तिकडे पाणी वगैरे किती भरलंय का नाही. बट द प्लॅन इज टू रीच एअरपोर्ट अँड दीपाली आणि रिदाला पिक करायचंय आणि मग तिथनं आम्ही स्ट्रेट टुवर्ड्स होम पुण्याला हेड करणार आहे. सो स्टे ट्यून. लेट्स कंटिन्यू द डे. Okay, so time to say goodbye to this room. Very nice room, and I think I miss this view. So probably I can see one last time. Nice view. Okay, so let's go. आपण आता चेकआउट करूया आणि इथे जवळ परत बुकिट बिंकांच्या मार्केटमध्ये जाऊया. काही गोष्टी घेतो. Once we do that, we should be able to go ahead. Get to remember it.
चेकआउट डन. लेट्स वॉक इन टू द मार्केट. खूप ऊन आहे आणि थोडंसं आज हॅपनिंग पण आहे, लोक भरपूर दिसतात आहे. सो लेट्स वॉक. Then I see my bed is empty. इकडे एक गोष्ट बघण्यासारखी अशी की बसेस फार कलरफुल असतात. तुम्ही बघू शकता खूप छान छान कलरफुल बसेस आहेत. सो आणि इकडच्या सगळ्या बसेस थोड्याशा वेगळ्या आहेत. सो आणि फुटपाथवरनं स्कूटी चालते. सो मला चाकणची आठवण आली आपल्या. सो इकडे ऑलमोस्ट लाईफस्टाईल इज व्हेरी सिमिलर टू एशियन कल्चर. पांढरपूर एकदम खतरनाक ऊन आहे आणि एकदम आपल्या इकडचं जसं उन्हाळा असतो तसं आहे. सो मागे तुम्ही बघू शकता तिथनं पेट्रोनास ट्विन टावर पण दिसतात. सो नाईस वॉक. Then I see my आज मंडे असल्यामुळे भरपूर असं भरभरून दिसतंय. भरपूर लोक ऑफिसला जाणारे दिसतात आहे. आता हे अजीबोगरीब आहे. इकडे वेटचं सिग्नल लागलं होतं, त्यानंतर ग्रीन सिग्नल काय लागलंच नाही. लोकांनी धपाधप सिग्नल तोडले. सो आपण पण ट्राय करूया. हे मार्केट आहे थोडंसं, इकडे बघूया काय भेटतं. हॉट मार्केट त्याला विचारलं इकडे काय, तर मला शॉप्स आहेत. थोडंसं आतमध्ये जाऊन बघूयात काय शॉप्स आहेत. Then I see my bed is empty on one side. छान छान ऑफर्स आहे. इकडे याला सुंगई वांग म्हणतात. बघूया काय हे सुंगई वांग. इकडे फिफाचं फार भरपूर काय काय इकडे. एक छोटंसं असं मार्केट दिसतंय. आपले जे दिल्ली आणि मुंबईमधले जे मार्केट असतात ना तसे. बघूया रिदासाठी काय भेटते ते. Remember it. Then I see my bed is सो छान एकदम फॅन्सी हेअर स्टायलिंग आणि हेअरबँडचा मेकअप मिळाला आहे रिदासाठी. आय एम सर्टनली शुअर ती इकडे येऊ नाही शकली, पण गिफ्ट्स बघितल्यानंतर ती खुश होणार आणि ती मला नेक्स्ट टाईम इकडे येण्यासाठी परत रिक्वेस्ट करणार. Then I see my bed is empty on परवा दिवशी मी इकडनं शवारमा खाल्लेला, खूप चांगला होता. ते बघू शकता केवढं मोठं शवारमा, खूप चांगली टेस्ट होती. सो 2 वाजलेत, अजून 1 तास आहे. पटकन दुसरं 1-2 शॉप बघतो आणि त्यानंतर आपण डिसाईड करूया इथनं घ्यायचं का पुढच्या शॉपमधनं घ्यायचं. सो पाऊस पडायला लागला अचानक. मगाशी खूप ऊन होतं आणि अचानक पाऊस पडायला लागला. सो मी काही छत्री आणलेली नाही. सो अचानक आता बघूया जसं जिथपर्यंत पोहोचपर्यंत. तिथं पोचलो आहे, थोडंसं रेस्ट करतो. 15-20 मिनटानंतर निघूया. असं कळालं की मुंबईला आणि पुण्याला भरपूर पाऊस आहे. व्हिडिओज येतात इंस्टाग्रामवरती. तर आय डोंट नो आज म्हणजे फ्लाईटला काही इश्यू येतो का काय. बट लेट्स सी हाऊ इट गोज. रेडी टू गो. ग्रॅब इज बुक आणि लेट्स सी विल हेड टुवर्ड्स द एअरपोर्ट. पाऊस थांबला आहे, मला भिजून 5-6 मिनटात होते. ऊन पण पडलं. वा 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 वा. नेचरला फक्त आमची मजा बघायची होती. हो ते बघा कडक ऊन पडलंय. Then I see my bed is empty on one side. Back in the sheet. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. Then I see my bed is empty on one side. Back in the sheet. Only place I can hide. सो आपण आपली बॅग जी आहे ते सेल्फ बॅगेज ड्रॉपमध्ये टाकतोय. झालेलं आहे. ही अशी रिसिप्ट पण मिळालेली आहे. Then I see my bed is सो
डन विथ इमिग्रेशन ॲज वेल. व्हेरी क्विक प्रोसेस. आता गेटकडे जाऊया, थोडंसं ड्युटी फ्री बघूया, थोडेफार काही चॉकलेट्स वगैरे खाऊया. बट फ्रॉम दॅट आय थिंक ऑलमोस्ट डन. सो गॉट सम चॉकलेट्स. मी त्याला थोडेसे मलेशियन चॉकलेट्स घेतो. नाव आय फाइंड सम प्लेस टू ईट अँड विल गो द प्लेस. पटकन भूक लागली म्हणून हे सूप आणि नूडल्स खाल्ले. टेस्टी होतं. एशियन सी फूड स्टाईल होतं. We'll spend some more time here. Well, yeah, he replied to every single one. Empty on one side, back in the sheet. Empty on one side, back in the sheet. Only place I can hide. In the morning, I'm wondering how I'm gonna get through the night. Sick and weary, and only your love's gonna make it right. I close the curtain. Ladies and gentlemen, we have landed at Chhatrapati Shivaji International Airport, Mumbai. The local time now is 4 minutes to 1 in the morning. Please remain seated with your seatbelt fastened until the seatbelt sign is off and the aircraft has come to complete stop at the terminal. सो फायनली मुंबईला पोहोचलेलं आहे. पटकन आता इमिग्रेशन करून घेऊयात आणि एक गाडी घेऊ पहिल्या घरी सगळ्यात. पाऊस थांबलेला आहे, बघू. सो ऑलमोस्ट रात्रीचे वाजलेत 1:50 आणि फायनली आपण आपल्या गाडीकडे पोचलेलो आहोत. सो गाडी आपण इथे पार्क केली. सो चला आणि घरी जाऊया. होप तुम्हाला ही ट्रिप आवडली असणार आहे. ट्रिप जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला लिहून सांगा आणि आपण परत नेक्स्ट ट्रिपसाठी प्लॅन करूया आणि तुम्हाला असेच छान छान कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू फॉर स्टेइंग ट्यून विथ अस. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल अँड लाईक द व्हिडिओ. ओके, बाय.